सोलापूर महानगरपालिकेचं महापौर पद हे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यानं भाजपचा महापौर कोण होणार याची आता सगळीकडे उत्सुकता लागली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी रोजी मतमोजणी झाली। यामध्ये धक्कादायक निकाल लागला। मागील निवडणुकीत 49 जागा जिंकलेल्या भाजपला थेट तब्बल 87 जागा मिळाल्या। दरम्यान सोलापूर महापालिका महापौरपदासाठी गुरुवारी मुंबईतील मंत्रालयात सोडत काढण्यात आली। या अंतर्गत सोलापूरचं महापौरपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालं। त्यामुळं महाविजय प्राप्त झाल्यानं यंदाच्या महापौरपदासाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा आणि रस्सीखेच होणार असल्याचं चित्र आहे। या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेले भाजपचे विनायक कोंड्याल यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। गेली 4 टर्म ते महापालिका निवडणुकीत निवडून आले आहेत। स्थायी समिती सभापतीपदही त्यांनी भूषवलं होतं। आमदार देवेंद्र कोठे यांचे ते नातेवाईक आहेत, तर आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र डॉक्टर किरण देशमुख यांचंही नाव आता पुढे येत आहे। त्याचबरोबर नरेंद्र काळे, अनंत जाधव, शिवानंद पाटील, सात्विक बडवे, रणजिता चाकोते यांच्या नावांची चर्चा आहे। महापौर पदासाठी इच्छुक उमेदवारांनी आपापल्या गॉडफादरमार्फत फिल्डिंग लावली आहे। मोठी रस्सीखेच आणि स्पर्धा असल्याचं चित्र आहे। आता पुन्हा निष्ठावंत हा मुद्दा चर्चेला येत आहे। आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यात समन्वय साधून उत्तर, दक्षिण आणि मध्यचा एक केंद्रबिंदू साधून महापौर पदाचा उमेदवार भाजपला निवडावा लागणार आहे।